आपल्या सोबत आहेत शेकापचे नेते जयंत पाटील आणि एकंदरीतच आता जयंत पाटील यांच्या उमेदवारीवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी वितुष्ट दिसत आहे। एकीकडे त्यांच्या उमेदवारीसाठी विधान परिषदेच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे, मात्र ठाकरे गटाकडून अद्याप पाठिंबा देण्यात आला नाहीये। आपण थेट जयंत पाटील यांच्याशी बातचीत करूया। सर, काय वाटतं, ठाकरे गटाचा पाठिंबा मिळेल? तुम्ही महाविकास आघाडीसोबत ठाम आहात। आज मला काँग्रेसचा पाठिंबा आहे। काल मी राष्ट्रवादीने मला संपूर्ण सह्या देऊन माझा फॉर्म त्यांच्याच माध्यमातून मी भरलेला आहे आणि कालच मी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांच्याबरोबर माझी चांगली चर्चा झाली आणि त्यांचा पण पाठिंबा मला आहे आणि उद्धवजींचा पण पाठिंबा आणि शिवसेनेचा पण पाठिंबा मिळणार आहे। पाठिंबा न देण्याचं कारणच काय? सर, पण एकंदरीत ज्या प्रकारे ठाकरे गटातील नेते चर्चा करतात, रायगडमध्ये आम्हाला लोकसभेला तुम्ही मदत केलेली नव्हती, असं कोण करत नाहीये, त्याला काय प्रॉब्लेम नाही। एक दोन कोण बोलत असतील, पार्टी आहे तिथे मतभेद असतात, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम वाटत नाहीये आणि सातत्यानं आघाडीच्या पाठिंब्यावर मला बाकीच्या पण माझ्या मित्रांचा पाठिंबा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। सर, शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते ज्याच्यावरती लोकशाहीने आवाज उचललेला होता, काही व्हिडिओ समोर आलेले आहेत। गुजरातमधून जी गायी आहेत त्या कत्तलीसाठी मुंबईत आणल्या जातात, असा व्हिडिओ लोकशाहीने समोर आणला, तुम्ही आवाज उचलणार? नाही, 100% प्रश्न आहे। शेतकऱ्यांसाठी खरी जी कर्जमाफी आहे जी मिळाली आहे मागच्या वेळेला, त्यातले 6.5 लाख शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 5.5 कोटी रुपये अजून मिळाले नाही, जे पहिल्या माफीमध्ये होते। त्याबाबत पहिल्यांदा आज मी आवाज उठवणार आहे, पण बजेट आज असल्यामुळे 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत सभागृह चालेल आणि त्यामुळे किती बोलायला संधी मिळते ते मला माहिती नाही आहे। पण माझी आज प्रामुख्यानं जी मागणी सभागृहाने, आमच्या सभागृहातला वरच्या सभागृहात सभापतीपद जे आहे त्याची निवडणूक झाली पाहिजे। घटनेमध्ये ते बंधनकारक आहे, त्याबाबत मी आज प्रामुख्यानं चर्चा करायला मागतो की सभापतीची निवडणूक आहे ती कोणत्याही परिस्थितीत घेतली गेली पाहिजे आणि घटनेने ते बंधनकारक केलेलं आहे आणि नियम वेगळे आहेत, पण नियमामध्ये पण आहे आणि घटनेमध्ये पण आहे आणि त्यामुळे त्याबाबत मला संधी मिळाली तर मी त्यावर बोलणार आहे। पण सर, तुम्ही कर्जमाफीचं बोलताय, दुसरीकडे केंद्राचं एक धोरण आयात समोर आलेलं आहे ज्याच्यामध्ये मक्का असेल किंवा एकंदरीत खाद्यतेल असेल, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दूध भुकटीची मोठ्या प्रमाणात आयात होतीये। मी काय म्हणतो, केंद्र सरकारचं शेतकऱ्यांवर असलेले धोरण हे नेहमी दोलालमय राहिलेलं आहे, नेहमी ते शेतकऱ्यांच्या विरोधात राहिलेलं आहे। आज प्रामुख्यानं इथॉनॉलवर आता पुन्हा बंदी घातलेली आहे, साखरेवर एक्सपोर्ट करायला पुन्हा बंदी घातलेली आहे। हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांना जे प्रॉमिस करतात ती इलेक्शन झाल्यानंतर ते बदलतात, हे धोरण केंद्राचं राहिलेलं आहे। गायींच्या कत्तलीबद्दल काय सांगाल? गुजरातमधून गायी मुंबईत आणल्या जात आहेत, याचा व्हिडिओ लोकशाहीने उघड केलेला आहे। नाही, त्याच्या 100% तुमची जे बातमी आहे ती बरोबर आहे आणि गायीचं इकडे संरक्षण करा, त्याच्यामुळे खरं प्रॉब्लेम झालेला आहे या देशामध्ये की ह्या वेगळ्या तऱ्हेचं हे नवीन धोरण करतात आणि एक्सटेंड करण्याचं काम हे करतात आणि त्यांचेच लोक ते घेतलेला निर्णय बदलतात आणि या ठिकाणी गायीचं जे मांस आहे ते आणण्याचं काम करतात आणि ते पण गुजरात सारख्या स्वतःला हिंदुत्ववादी बोलणाऱ्या राज्यातून ते येते, याचं दुर्दैव आहे। धन्यवाद सर। हे होते जयंत पाटील। कॅमेरामॅन राजेश बनियारसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।